प्रणिती शिंदे त्यांना एकदा स्वतः हा म्हणत किमान एक सलग 8-15 दिवस या सगळ्या गोष्टी करते आणि त्यांच्याबद्दल ते मला बोलायचं नाही. काल देवेंद्र कोटे साहेब त्यांच्याबद्दल प्रेस घेतली. माझं कोटे साहेब थोडे लहान आहे. कोटे साहेबांना माझा सल्ला आहे प्रणिती शिंदे तर बोलू नका. आणि ते केंद्रात राहुल गांधी जे काम करत आहेत ते प्रणिती शिंदे जिल्ह्यात फिरायला काँग्रेस ज्यांच्या नेतृत्वाखाली संपायला लागली तेवढं मदतच व्हायला त्यांच्यावर कशाला टीका करायला लागली. मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केली मुख्यमंत्र्यांनी. मला मुख्यमंत्र्यांची प्रेस जर कोणी नीट ऐकली असेल मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या स्तरावरचा कुठलाही नेता माझ्यासोबत येऊन टिकीट होते माझा ओपन सरला असे मुख्यमंत्री साहेबांनी बरोबर. आता प्रणितीताई स्वतःला कधीपासून त्या स्तरावर समजायला लागले मला माहिती आहे. आणि तुमच्या मागं नगरसेवक मोजायला शिल्लक नाही असं जिंका घ्यायला तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाट लागू नाही. आणि तुम्ही बोलायला लागलं मुख्यमंत्र्यांना पीएमला चॅलेंज द्यायला लागले. कोणी काय बोलायला पाहिजे मला उद्या मी बसून जर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना बोला माझं स्तर त्यांचं स्तर काय ते तपासावं लागेल. सुभाष बाबू तर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. तडफे साहेबांचा त्यांच्या निकट जवळचे संबंध आहे त्यामुळे सुभाष बापूंनी प्रयत्न केले. त्याचा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ आम्ही दोघांनी प्रयत्न केले. सोशल दोघांनीही पत्र व्यवहार केला. ज्या दिवशी बापूंना गडकरी साहेबांचा पत्र आलं त्या दिवशी माझा मला याला पत्रावर मी पण केलं माझे मतदारसंघ आहे. पण झालं काय असतं बापूंचं व्हायरल झालं म्हणून मी व्हायरल केलं असतं तर आमच्या दोघात तुम्ही बरं लावून ठेवले म्हणून मी जाणीवपूर्वक माझं पत्र मी कुठं डिस्पोज नाही केलं. आणि मी सगळ्यांना काय सांगितलं प्रणिती शिंदे ज्या दिवशी प्रेस येते त्या दिवशी उठतात मला काय बापू माझे ज्येष्ठ नेते आहेत. बापूंनी सांगितलं पत्र व्हायरल केलं आणि बापूंच्या गडकरी साहेबांचे संबंध जगच आहे ते काय लपून नाही. आणि ज्या दिवशी बापूंना पत्र आलं त्या दिवशी मला पण माझ्या मोबाईलला असेल पण बापूने व्हायरल केलं म्हणून मी केलं असं तुम्ही आमच्या दोघांना लावून ठेवलं. आम्ही कशाला होतं आता तुम्हीच गेला व्हायरल त्यामुळं बापूंनी पाठपुरावा केला. मी बापूंचे 4 पत्र आहेत माझे 3 पत्र आहेत गडकरी साहेब आणि गडकरी साहेबांच्या सर दोघांचंही आमचे कधी कधी पत्र आहेत त्याचा उल्लेख झाला मग मला बापूंना श्रेय तुम्हाला श्रेय मोदीजींना गडकरी साहेबांना देवेंजींना बापूंचा माझा पाठपुरावा दिला. मग ह्यांना नुसतं निवेदन देऊन पत्र कामं झाले असते तर हे जन्मल्यापासून हे सत्य आहेत ना तुमच्या वेळी का निवेदन द्यायचं सुचलं